श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या प्रिय जातकांनो, तुमच्या जीवनाचा पडदा आता एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर उघडत आहे. मागे वळून पाहिलं तर गेल्या काही महिन्यापासून, खरं सांगायचं झाले तर 2 वर्षापासूनच तुम्ही अनेक दुःखाचे आणि संघर्षाचे डोंगर पार केलेत. एक प्रकारची भीती तुमच्या मनात घर करून आहे. भीती या गोष्टीची आहे की पुन्हा एकदा निराशा पदरी पडेल की काय. आपण प्रयत्नाची पराकाष्ठा केली पण नशिबाने साथ दिली नाही, असा अनुभव तुम्हाला आलाच असेल. तुमच्या मनात ही शंका असेल की माझे ग्रह कधी फिरणार, माझ्या मेहनतीला यश कधी मिळणार. पण आता थांबा मित्रांनो, आता ही भीती सोडून द्या, कारण या आठवड्यात 9 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान आकाशातील ग्रहांनी एक असा अपूर्व योग तयार केलाय, जो तुमच्या भूतकाळातील वेदनावर फुंकर घालण्यासाठी आणि तुमच्या भविष्याला नवी दिशा देण्यासाठी सज्ज झालाय. कारण तुमच्या दशमस्थानात, जे तुमचे कर्म, व्यवसाय आणि प्रतिष्ठा दर्शवते, मंगळ आणि बुध यांचे शक्तिशाली गोचर सुरू आहे. 13 नोव्हेंबरला होणारी यांची युती तुमच्या आयुष्यात गोल्डन टाइमची चाहूल देत आहे. हा काळ केवळ बदलाचा नाही तर परिवर्तनाचा आहे. तुमच्या आत एक नवी ऊर्जा, एक उत्सुकता जागृत झाली. ही उत्सुकता असेल मोठ्या यशाची, अपेक्षित प्रगतीची आणि स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होण्याची. तुम्ही आता फक्त सहन करणारे नाही तर निर्माण करणारे ठरणार आहात. या आठवड्यात तुम्हाला काही धाडसी निर्णय सुद्धा घ्यावे लागतील, ज्यासाठी तुम्हाला तुमच्या आत लपलेल्या कुंभवृत्तीचा म्हणजेच स्वातंत्र्य आणि विचारशील स्वभावाचा वापर करावा लागेल. कारण तुमच्या नशिबाचे चक्र आता फिरलंय. आता ही नवी ऊर्जा आणि उत्सुकता तुम्हाला कोणत्या उंचीवर घेऊन जाते हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. येणारे दिवस तुमच्यासाठी नियतीचा सर्वात मोठा खेळ घेऊन येत आहेत. या खेळाचे नियम समजून घ्या, नाहीतर सगळं संपायला वेळ लागणार नाही. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि तुम्ही जर महादेवाचे सच्चे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने जय भोलेनाथ, जय शंभू महादेव कृपा ठेवा असेल. या 7 दिवसात तुम्हाला मोठी आनंदाची बातमी मिळेल मित्रांनो. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, गेल्या काही महिन्यापासून व्यावसायिक जीवनात सुद्धा आलेले अडथळे तुम्हाला आठवत असतीलच. कारण कामाच्या ठिकाणी तुमचे योगदान आणि कठोर परिश्रम असूनही तुम्हाला अपेक्षित मान्यता मिळत नव्हती. अनेकदा महत्त्वाचे प्रकल्प हातातून निसटून जात होते किंवा भरतीसाठी तुम्ही निवडले नसाल, त्यामुळे तुमच्या मनात एक तीव्र भीती निर्माण होत असेल. माझी क्षमता असूनही मी व्यावसायिकदृष्ट्या मागे का पडतोय, ही अस्थिरता तुम्हाला मोठा धोका पत्करण्यापासून आणि आत्मविश्वासाने मत मांडण्यापासून रोखत होती. भूतकाळातील झालेल्या चुकांचे किंवा अपयशाचे ओझे तुमच्या व्यावसायिक भविष्यावरही परिणाम करत आहेत. पण आता चिंता सोडा, कारण हा आठवडा 9 ते 15 नोव्हेंबर तुमच्या दशमस्थानात कर्म आणि व्यवसाय यामध्ये एक रुचक राजयोग, जो मंगळ स्वतःच्या राशीत आणि बुध मंगळ युती यासारखे शक्तिशाली योग घेऊन आलाय. या योगामुळेच तुमच्या करिअरमध्ये सत्तेची आणि प्रगतीची चाहूल दिसते. मी आता कोणती मोठी संधी साधू शकेल असं तुम्हाला वाटेल, कारण मंगळाची ऊर्जा आणि बुधाची बुद्धिमत्ता याचा समन्वय साधून तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी मोठा आणि निर्णायक बदल घडवाल. कारण व्यावसायिक नवीन करार मिळवण्याची आणि किंवा व्यवसायाच्या विस्तारासाठी धाडसी पावलं उचलण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल यातून. आणि सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात देखील लोकांना पदोन्नतीची जोरदार शक्यता आहे. मित्रांनो, या ग्रहाच्या चक्रामुळेच कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व, नेतृत्व क्षमता वाढेल. वरिष्ठ तुमच्या कामाची नोंद घेऊन तुम्हाला महत्त्वपूर्ण जबाबदारी सुद्धा सोपवतील किंवा जी तुमच्या दीर्घकालीन यशाची गुरुकिल्ली ठरेल. तुमचा संवाद प्रभावी होईल आणि तुम्ही तुमच्या आयडिया प्रभावीपणे मांडू शकाल. मात्र यशाच्या या उत्साहात एक गोष्ट लक्षात ठेवा, मंगळामुळे अति आक्रमकता किंवा सहकार्यावर अनावश्यक दबाव टाकणे टाळा. आपल्या टीमला सोबत घेऊन पुढे जाणे हाच या आठवड्यातील यशाचा खरा मंत्र असणार आहे. तुमचा या व्यावसायिक कालावधी तुम्हाला भूतकाळातील सर्व दुःखाची भरपाई करून देण्यास सज्ज झाला आहे. आता तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल किंवा धनलाभाबद्दल देखील बोलूया. जसं की कुंभ राशीचे व्यक्ती, गेल्या अनेक दिवसापासून आर्थिक आघाडीवर तुम्ही एक प्रकारचा तणाव अनुभवला आहात.
तुमचे प्रयत्न सातत्याने सुरू असले तरी अपेक्षित धनलाभ होत नव्हता किंवा आलेला लाभ हातातून टिकत नव्हता. तुमच्या मनात एक सततची भीती घर करून राहिली होती. खर्चाचे वाढते आकडे असो किंवा कमी पडणारे उत्पन्न यामुळे तुमची चिंता वाढत होती. महत्त्वाच्या गरजा पूर्ण करताना किंवा भविष्यासाठी बचत करताना येणाऱ्या अडचणीमुळे तुम्ही त्रस्त झाला असाल. आपले आर्थिक चक्र कधी स्थिर होणार ही शंका तुम्हाला मोठा आर्थिक धोका पत्करण्यापासून रोखत होती मित्रांनो. पण ही आर्थिक अस्थिरता तुम्हाला त्रास देत असली तरी आता या सगळ्यावर मात करण्याची वेळ आली आहे. कारण या आठवड्यात 9 ते 15 नोव्हेंबर तुमच्या दशम भावात जो कर्मस्थान आहे त्यात तयार झालेला मंगळ बुध यांचे शक्तिशाली योग तुमच्या नशिबाचे चक्र सुद्धा फिरवत आहे. तुमच्या उत्कृष्ट कामामुळे आणि व्यावसायिक यशामुळे धनप्राप्तीचा मार्ग आपोआप मोकळा होईल. हा काळ उत्सुकता वाढवणारा आहे कारण अनपेक्षित आणि अचानक धनलाभाचे संकेत आहेत. तुमचा लाभेश जो सूर्य आहे याच आठवड्यात 16 नोव्हेंबरच्या आसपास दशम भावात येतोय आणि कामाच्या ठिकाणी तुमची पदोन्नती, कामाच्या स्वरूपात बदल किंवा अतिरिक्त कमिशन बोनस मिळण्याची शक्यता आहे. तसेच जर तुमची जुनी गुंतवणूक असेल, तंत्रज्ञान किंवा सरकारी योजनामध्ये असेल तर ती भरघोस परतावा देण्याची सज्ज आहे मित्रांनो. आणि या शुभयोगामुळे तुमची आर्थिक स्थिती भक्कम होईल. मागील सर्व कर्ज असो किंवा आर्थिक ताण असो कमी होण्यास मदत होईलच. तुम्हाला तुमच्या उत्पन्नात झालेली ठोस वाढ पूर्णपणे स्पष्टपणे दिसू लागेल. कारण मात्र लक्षात घ्या मित्रांनो की दशम स्थानातील मंगळाच्या तीव्रतेमुळे सुद्धा हा पैसा जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला सावधगिरी सुद्धा बाळगावी लागेल. कामावर किंवा कुटुंबावर अचानक मोठे खर्च उद्भवू शकतात जे तुम्ही उत्साहात येऊन टाळू शकणार नाही. त्यामुळे धनप्राप्तीचा आनंद साजरा करतानाच आर्थिक व्यवस्थापन आणि बचतीकडे मात्र विशेष लक्ष द्यावे लागेल. या आठवड्यात मोठी जोखीम घेण्याऐवजी योग्य तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच गुंतवणुकीचा निर्णय सुद्धा घ्या. आता बोलूया तुमच्या मानसिक आणि वैयक्तिक जीवनाबद्दल. वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास कुंभ राशीचे व्यक्ती तुमच्या स्वतंत्र विचारामुळे अनेकदा तुम्हाला इतरांकडून गैरसमज किंवा विरोधाचा सामना सुद्धा करावा लागला आहे. यामुळे तुमच्या मनात एक प्रकारची मानसिक भीती आणि एकटेपणाची भावना निर्माण झाली असेल. अनेकदा तुम्ही स्वतःच्या निर्णयावर शंका घेत असाल आणि मी जे काय विचारतोय जे बरोबर आहे की नाही असा प्रश्न सुद्धा तुम्हाला कधी कधी सतावत असेल. सततीचा संघर्ष असो किंवा अपेक्षित यशाचा अभाव यामुळे तुमचा आत्मविश्वासात कमतरता आली असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांपासून स्वतःला दूर ठेवले असेल. ही भीती तुम्हाला तुमच्या पूर्ण क्षमतेने काम करण्यापासून रोखत होती. पण ग्रहाचे योग जुळून आलेत. या आठवड्यात 9 ते 15 नोव्हेंबर तुमच्या दशम भावात बुध आणि मंगळ एकत्र येतोय. बुध हा बुद्धिमत्ता, तर्काचा कारक आहे, तर मंगळ ऊर्जा आणि कृतीचा कारक आहे. त्यामुळेच 13 नोव्हेंबरच्या आसपास होणारी त्यांची युती तुमच्यासाठी मानसिक क्रांती घेऊन येते. यामुळे तुमच्या विचारांना एक तीव्र गती मिळेल आणि तुमच्या निर्णयामध्ये उत्कृष्ट स्पष्टता येईल. आता तुमच्या मनात उत्सुकता निर्माण होईल, ती म्हणजे मी माझ्या या नवीन उत्साहाचा उपयोग करून कोणते मोठे बदल घडवू शकेल. कारण तुमचा आत्मविश्वास अचानक वाढेल आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयावर तुम्ही ठाम राहाल. त्यामुळे इतरांचा विरोध सुद्धा निष्प्रभ होईल. कुंभ राशीच्या जातकाने या आठवड्यात तुमचा मानसिक आणि वैयक्तिक उत्साह उच्च पातळीवर असल्यामुळे तुम्ही एकाच वेळी अनेक कामे सुद्धा हाती घेण्यास तयार असाल आणि ती पूर्ण देखील कराल. तुमची निर्णय क्षमता अचूक असल्यामुळे तुम्ही जीवनातील कठीण समस्येवर सहज समाधान शोधू शकाल. मात्र मंगळाच्या तीव्र ऊर्जेमुळे कधीकधी अनावश्यक घाई किंवा चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता आहे. म्हणून ही प्रचंड ऊर्जा सकारात्मक मार्गाने वापरण्यासाठी तुम्ही ध्यान आणि योगाचा आधार नक्की घ्या. कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनाला योग्य दिशा मिळेल आणि तुमचा वाढलेला आत्मविश्वास तुम्हाला जीवनातील नवीन उंचीवर सुद्धा घेऊन जाईल. आता तुमच्या लव्ह लाईफ, वैवाहिक जीवन यासोबतच नातेसंबंधाबद्दल चर्चा करूया. जसं की कुंभ राशीचे व्यक्ती गेल्या काही काळात तुमच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनात तुम्ही भावनिक दुरावा अनुभवला असेल. कारण कामातील व्यस्तता किंवा वैयक्तिक ताणामुळे तुमच्या जोडीदारासोबतचा संवाद कमी झाला असेल. तुमच्या मनात एक भीती होती की हे नाते टिकेल की नाही, किंवा समोरच्या व्यक्तीच्या मनात माझ्याबद्दल प्रेम अजूनही आहे की नाही. तुमच्या स्वतंत्र स्वभावामुळे नात्यात आलेले गैरसमज असो किंवा शांतता तुम्हाला अधिक एकलकोंडे बनवत होती. प्रेम आणि जिव्हाळ्याची कमतरता तुम्हाला आतून त्रास देत होती. पण या आठवड्यात मित्रांनो तुमच्या दशम स्थानात बलवान ग्रहाचा प्रभाव थेट तुमच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनावर सकारात्मक बदल घेऊन येतोय.
कामात मिळणाऱ्या यशाने तुमचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे अधिक लक्ष द्याल आणि त्याच्यासाठी वेळही काढाल. बुध ग्रहाची स्पष्टता तुमच्या संवादात पारदर्शकता आणेलच, त्यामुळेच मागील गैरसमज दूर होतील आणि तुमच्या नात्यातील उबदारपणा परत येईल. तुमच्या मनात एक नवी उत्सुकता निर्माण होईल, ती म्हणजे आम्ही दोघे मिळून आमच्या नात्याला एक नवीन व आनंदी वळण कसे देऊ शकतो. हा आठवडा तुमच्या नातेसंबंधांना स्थिरता आणि गोडवा देणारा असेलच, पण जे अविवाहित आहेत त्या लोकांसाठी सुद्धा या काळात विवाहाचा एखादा प्रस्ताव निश्चित होऊ शकतो किंवा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्यातील योजना देखील निश्चित कराल. विवाहित जोडप्यांना त्यांच्या जोडीदाराकडून मोठा भावनिक व्यावसायिक आधार मिळेलच. नात्यात आलेले मतभेद दूर करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या मित्रांनो. मात्र दशमस्थानातील मंगळाच्या प्रभावामुळे कधी कधी तुमच्या बोलण्यात तीव्रता येऊ शकते, त्यामुळे प्रेमळ संवाद साधताना आपल्या शब्दावर नियंत्रण ठेवणे, जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता तुमच्या आरोग्याबद्दल बोलू. जसं की कुंभ राशीचे व्यक्ती मागील काही काळ तुमच्या कामाच्या मानसिक तणावामुळे तुमच्या शारीरिक आरोग्याकडे सुद्धा तुम्ही खूपच परिणाम झाला होता. वेळेवर न जेवणे, कमी झोप, सततीच्या कामाचा विचार यामुळे तुम्हाला ऊर्जेची कमतरता जाणवत होती. तुमच्या मनात एक प्रकारची भीती होती की मी इतका महत्वाकांक्षी आहे, पण माझा स्टॅमिना मला साथ देईल की नाही. शरीरातील ही शारीरिक व मानसिक थकव्याची भावना तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या व्यावसायिक उद्दिष्टापासून मागे खेचत होती मित्रांनो. पण ग्रहाचे आता योग बनले आहेत. या आठवड्यात तुमच्या दशम स्थानातील मंगळ अत्यंत बलवान स्थितीत होतोय. हा बलवान मंगळामुळे तुमच्या शरीरात उत्साहाची, कार्यक्षमतेची एक लाट येईल. तुमच्यातील नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढेल आणि तुम्हाला एक नवी ऊर्जा मिळाल्याचा अनुभव सुद्धा येईल. आता तुम्हाला कामामध्ये जास्त वेळ, जास्त मेहनत घेण्याची उत्सुकता सुद्धा वाटेल. तुम्ही नियमित व्यायाम किंवा नवीन फिटनेस रुटीन सुरू करण्यासाठी प्रेरित व्हाल. ही वाढलेली ऊर्जा तुम्हाला भूतकाळात राहिलेले सर्व शारीरिक त्रास विसरायला सुद्धा मदत करेल मित्रांनो. यासोबतच या मंगळाच्या शुभ प्रभावामुळे सुद्धा एकंदरीत तुमचे आरोग्य चांगले राहीलच आणि तुम्ही उत्साहाने परिपूर्ण असल्याने कामाच्या ठिकाणी तुम्ही इतरांपेक्षा अधिक प्रभावी सुद्धा ठराल. त्यासोबतच मात्र लक्षात घ्या की या मंगळाच्या तीव्रतेमुळेच तुम्हाला सावधगिरी सुद्धा बाळगावी लागेल. जसं की जास्त घाई गर्दी करणे किंवा उत्साहाच्या भरात धोकादायक कामे करताना छोटीशी दुखापत जशी कापली जाणे, पडणे किंवा स्नायूमध्ये ताण येणे अशी होण्याची शक्यता आहे या काळात. त्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण वाढल्यास हाय ब्लड प्रेशर वाढू शकते. त्यामुळे वाढलेल्या ऊर्जेचा वापर नियोजनपूर्वक करा. वाहन चालवताना विशेष काळजी पण घ्या. रोजच्या आहारात आणि व्यायामात योग्य समतोल राखणे आवश्यक आहे. त्यामुळेच या ग्रही तांडवातून सुरक्षित बाहेर पडण्याचा गुपित मार्ग केवळ धार्मिक उपायामध्ये दडलेला आहे मित्रांनो. कारण हे उपाय ग्रहाच्या नकारात्मक लहरींना भक्तीच्या प्रवाहात वळून त्यांना सकारात्मक शक्तीमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे तुम्हाला 2 उपाय सांगतोय, ते उपाय आवर्जून करा. कारण हे 2 उपाय महान देवताच्या हनुमानजी आणि शनिदेव उपासनेचे मिश्रण आहेत. हनुमानजी जे मंगळाचे पराक्रमी ऊर्जा देणारे देवता आहेत व शनिदेव हे कुंभ राशीचे स्वामी तसेच कर्माचे दाता आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार हनुमानजीची उपासना केल्याने शनिदेव देखील प्रसन्न होतात आणि त्यांची साडेसाती किंवा इतर नकारात्मक प्रभाव सुद्धा कमी होतो. त्यासाठी मित्रांनो, शनिवारी 9 नोव्हेंबर किंवा 15 नोव्हेंबर आणि मंगळवारी 12 नोव्हेंबर शक्य असल्यास या दोन्ही दिवशी सुद्धा हा उपाय करू शकता. अन्यथा शनिवारी नक्की करा. सायंकाळी किंवा सूर्य मावळल्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचेत. हनुमानजीच्या मूर्तीसमोर मंदिरात जाऊ शकता किंवा घरात बसू शकता. हनुमान चालीसा किंवा बजरंग बाणचे पठण करायचे. त्यासोबतच मित्रांनो, शनिवारी हनुमान चालीसा वाचल्यानंतर शनिदेवाचा ओम श्री शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. हनुमान चालीसा वाचल्यानंतर गरिबांना किंवा गरजू लोकांना गूळ व चणे याचा प्रसाद द्यायचा आहे. त्यामुळे कर्मस्थानातील मंगळाची ऊर्जा योग्य दिशेने वळवली जाईल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायात निर्विवाद यश मिळेल आणि अनावश्यक वादविवादापासून सुद्धा संरक्षण मिळेल. शनिदेवच्या कृपेने तुमचे आर्थिक नियोजन आणि बचत वाढेल, ज्यामुळे भूतकाळातील आर्थिक ताण सुद्धा कमी होईल. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामात पूर्ण ताकदीने उतरू शकाल.
क्रोध व शब्दाची तीव्रता कमी सुद्धा होऊ शकते. तुमच्या संवादात गोडवा येईल, ज्यामुळे प्रेम आणि वैवाहिक जीवनात शांती नांदेल. मित्रांनो, हा एकच उपाय या आठवड्यात तुमच्या जीवनातील मोठा सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवतो आहे. तर त्यासोबतच तुमच्यासाठी केवळ बदलाचा नाही, तर तुमच्या क्षमतेची ओळख करून देणारा हा आठवडा असणार आहे. मित्रांनो, तुम्ही भूतकाळात ज्या अडचणीचा सामना केला, या सर्व दुःखावर, भीतीवर मात करून तुम्ही आता यशाच्या शिखराकडे दमदार पाऊल टाकाल. तुमच्या दशम स्थानातील मंगळ असो, बुध असो किंवा येणारा सूर्य योग सिद्ध करतो की आता तुमचे नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने फिरणार आहे. तुमची बुद्धिमत्ता, तुमचा आत्मविश्वास, तुमची अनोखी विचारसरणी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अतुलनीय यश मिळवून देईल. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही घेतलेला धाडसी निर्णयाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, कारण संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आता उभा आहे. आता मित्रांनो, आपण इथेच थांबूया. जाता जाता व्हिडिओला लाईक करा. बजरंगबलीचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहण्यासाठी कमेंटमध्ये जय बजरंगबली संकटमोचन हनुमान पूर्ण श्रद्धेने लिहा. त्यासोबतच रोजचे या कुंभ राशीचे भविष्य पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.